पुण्यातील 40 एकर जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला। मुढवा पोलीस ठाण्याच्या डायरीमध्ये नोंद। जमिनीचा ताबा घेणारी व्यक्ती कोण? झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट। पुणे जमीन गैरव्यवहारामधील आरोपी शीतल तेजवानीची चौडीनं गुपचूप पोलीस चौकशी। आज कागदपत्रांसह हजर राहणार का याकडे लक्ष, तर अटकेसंदर्भात उत्तर देताना पोलीस आयुक्तांची टाळाटाळ। नाराजीचा विषय राज्यातच संपला। दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य, तर मित्र पक्षातील ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंनी तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंचं युतीच्या दृष्टीनं मोठं पाऊल। मुंबईमध्ये मनसेला 70च्या आसपास जागा सोडण्याची उद्धव ठाकरेंची तयारी। जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये मनसेला नवा भिडू म्हणून घ्यायला काँग्रेसचा नकार। मुंबईमध्ये आघाडीसाठी काँग्रेसची शरद पवारांना साथ, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका आठवड्याभरात ठरणार असल्याची माहिती। पुण्याच्या मुळशीमध्ये आज ओबीसींचा एल्गार मेळावा। नवनाथ वाघमारे, हाके ससाणे उपस्थित राहणार। जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद। उद्याही कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद राहणार। धावपट्टीच्या देखभालीसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विमान सेवा बंद। बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज, 10व्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। मोदी शहांसह मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआय कोठडी। 35हून अधिक हत्येशी संबंध असल्याचा एनआयचा दावा।